देना हम दोनों शाहिरों का फर्ज है। सही बात है। सुकून शांति से कांदा कापताना हे बोट तुम्ही वाजवली लागला ठसका जर का मी अशी बाई कोणाच्या वाटेने जात नाही हा फालतू अपशब्द काही बोलत नाही आणि म्हणून म्हणायचं है जैसा रोगी वैसी दवा देना हम भी जानते हैं रंग में रंग मिल जाए ऐसी बातें हम भी करते हैं स्टेज छोड़ के भागते नहीं औकात रखते हैं रे और तू कुछ मेरा स्टेज छोड़ के भागते नहीं औकात रखते रे स्टेज छोड़ के भागते नहीं औकात रखते रे कुछ मेरा बिगाड़ सके काय चांगलं आहे की वाईट आहे पुन्हा मला विचारून राहिला हा माझ्या बुद्धीला पटते तेव्हा सांगतो तुमच्या प्रश्नात उत्तर तुमच्या बुद्धीला पटतो तेव्हा सांगतो आणि आम्ही तर होऊ शकतं गलतीनं आम्हाला ऐकून आलं पूर्ण जहांगीरदार म्हणून आणि मीनं सांगितलं तर माझ्याकडे केला होता म्हणून तुम्ही एवढ्या ठसक्याच्या गोष्टी करल्या स्टेजवर सिर्फ तुम्हाला बकवास है तुझमें कोई दम नहीं सिर्फ तुम्हारा बकवास है तुझमें कोई दम नहीं और फर्जी है तुम्हारा नशा वो कोई रंग नहीं सब्जी तब लगेगी अच्छी उसमें जरा नमक चाहिए सब्जी तब लगेगी अच्छी उसमें जरा नमक चाहिए और ये सुरमा के साथ टकराना है ये सुरमा के साथ टकराना है तो उसमें जरा धमक चाहिए उसमें जरा धमक चाहिए उसमें जरा धमक चाहिए धमकी ना मले भेवा भेवाचा नहीं मैं धमकी से डरने वाली लेडीज नहीं हूँ समझे का अरे हाँ सावन की घटा भक्ति पूजा ये सुरमा का राज है राज झुकाती है मगर झुकती नहीं सारा समजते का तुले सुरमा म्हणतात मले मग अशी चांगली मानसन्मानाने बोललो समजते का तुम्हाला सुरमा म्हणतात मले तर तसं नाही म्हणते समजते का तुले सुरमा म्हणतात मले नाना म्हणतात मले म्हणते अरे भाऊ किती दिवसाचे काही रे समजलं काय सुरमा नाना म्हणतात तर का मानसन्मान बोलू ते तुम्हाला जमत नाही समजते का तुले तर घे ना समजते का तुले म्हणून काय म्हणायचं आहे कसं म्हणून
बगावत हम करते नाही है, घमंड भी करते नाही है. माझे माय बाबा माझी शायरी अशी आहे की मी कोणाला उत्तरम बोलत नाही आणि स्वतःवरती मी घमंड करत नाही. पण शाहीर साहेबांना एवढा घमंड आहे. आण बरं हात, आण बरं फुल, तिच्या गळ्यात टाकतो, हे करतो. बापा 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 म्हणलं ह्या मला खाते का ठेवते आता. बापा रे, त्यावानं बोललं म्हणजे शायरी होती माझे माय बापा. अरे हे शब्द प्रेमानं बोला, प्रेमानं चांगली पण शायरी होऊ शकते. निवड वाईट बोललं ना किंवा त्यावानं बोललं मी असं नाही मग तुम्ही मला शिवागाडी करून राहिले. मी हे शब्द वापरून नाही राहिले शाहीर साहेब. वरण भात खाल्ल्यानं बी जेवण होते आणि मटण खाल्ल्यानं बी जेवण होते. पण मटण खाल्ल्यानं जास्त चिडचिड होते माणूस. म्हणून वरण भात आणि जेवण चांगलं होते म्हणून असं जेवण करत चला. हे निवड शांतीने बोला. हे एवढं तावानं बोलत काय मतलब आहे. काय गरज आहे एवढी जोरदार चिल्लावाची. ये तू दाखवतो, ये बरं आण बरं पुस्तक. तू आण बरं आपली पुस्तक स्वर्गवाली. आता मी सांगितलं तुला नूरजहां आणि मुघल सम्राट जहांगीराची ती बायको होती जिने पत्र पाठवलं सगळ्या जहांगीराने. आता म्हणजे बरं खरं आहे का खोटं आहे म्हणून माणूस त्या शायरीने खरा इमानदार आहेस का म्हणून मग. हो ना, वारंवार समजलं का तुले म्हणते मले. शाहीर है हम नीले निशान के पीछे हटते नहीं है. शायरी फोकणारा झोडत नाही. बाई म्हणते तू मला सांगशील का तुझे जीने नहीं दूंगा म्हणते खडे खडे पाठ फाड डालूंगा पा. मी शाहीर साहेबांनी फाडाच्या गोष्टी केल्या होत्या. नाही अपशब्द वापरला होता. हा म्हणते बाई तुझे जीने नहीं दूंगा खडे खडे पाड डालूंगा पानी पीने नहीं दूंगा. है तुम्हारी औकात. बाप रे, है तुम्हारी औकात उतनी फाड डालने की. अरे मस्ती करणाऱ्याच्या कधी नाही पुरल्या काका नोटा. बरं ठीक आहे तुम्ही शब्द वापरला फाड डालूंगा खडे खडे पाणी पी. पण कायचं पाणी. तुम्ही कोणतं पाणी पाजणार आहे मले. असं म्हणलं का ज्ञानाचं पाणी का तुम्ही ज्ञानाच्या अवजाराने फाडून हा शब्द तरी वापरला का. आणि तुम्ही फाडाची अवकात. अरे हा पहिला अवकात रखना फिर बाद में फाड़ के दिखाना. अवकात म्हणजे काय. पावर ऍबिलिटी ठेवा नंतर फाडायच्या गोष्टी करा. समजलं का. आणि म्हणून म्हणायचं आहे की मस्ती करणाऱ्याच्या कधी नाही पुरल्या का नव्हता. मस्ती करणाऱ्याच्या कधी नाही पुरल्या का नव्हता. आणि हातात धरून पाहिलं मी घरोघरी भीक मागताना वाटा. क्षणभंगूर आहे ही काय एवढा नको मातू. क्षणभंगूर आहे ही काय एवढा नको मातू. आणि जाशील वाया एक दिवस एवढी गर्वाची आग नको मुतू. एवढी आग नाही मुतावा गर्वाची माणसाला. हा जेवढ्या पॉवर मध्ये आपण गोटा वरती फेकतो ना शाहीर साहेब त्याच्या दुप्पट पॉवरांनी गोटा खाली येतो म्हटलं. हा विचार का नाही करतो तुम्ही. अरे पाखंडी हम गाते नहीं कुछ मेरा बिगाड़ सके तुझमें दम नहीं रे. 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 यांच्याकडून 50 रुपये सपोर्ट मिळालेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप आभार आहे. धन्यवाद. आणि म्हणून म्हणायचं आहे शाहीर साहब अरे लेकिन ऐसा नहीं ये शायर रंग जमाने वाला है. लेकिन ऐसा नहीं ये शायर रंग जमाने वाला है. और ये नदियां नहीं समंदर में तरने वाला है. इसको लगता होगा ये छोकरी क्या करने वाली है.
नौकरी क्या करने वाली है, ऐसे भ्रम में मत रहना शाहिर साहब, ऐसे भ्रम में मत रहना। अरे ये सुनो ना, तुम्हारे 12 बजाने वाली है, 12 बजाने वाली है, 12 बजाने वाली है, पण कशाने, ज्ञानाच्या वाराने। हा 12 मध्ये तुमच्यासारखी मला म्हणजे ते निवड बोलून टाकायचं, मुमे आहे तर बघ दिया आणि कावा आहे तो हक दिया, अशी बात नाही पाहिजे आपल्याला। तोंडातून बोललेले शब्दाचं स्पष्टीकरण करून दाखवा, त्याला म्हटलं काय शाहीर। फुकटचा पॅकेट खर्च आम्हाला देऊन टाकायचा असा बोंबलाचा। मग तुम्ही मला फार डालूंगा खडे खडे पाणी पिलेले तुमका काऊन नाही म्हटलं, त्याचा अर्थ कोणी सांगितलं? मी तसं म्हटलं 12 वाजून वाजली, पण कशाला ज्ञानाचे वारण 12 वाजून? तुम्हाला काय चिरफाड करायला मी या ठिकाणी आली नाहीये, आणि तुम्हाला अपशब्द कळायला मी शायरी करायला नाही आली आहे का? तुम्ही मला शिवाजारी शायरी करायला नाही आली नाही, आणि मी हे नाही म्हटलं तुम्ही मला शिव्यागारी केलं म्हणून। पण शब्द कसं पाहिजे, शब्द हे शब्द प्रेमाने असायला पाहिजे, आणि हा 2.5 अक्षर प्रेम की त्याला आपण म्हणतो, आणि म्हणून मला शेवटच्या काळात काय म्हणायचं आहे। दुसऱ्याची गरज नाही आहे, जसं माझ्या वस्तातल्या कोणाची गरज नसते, मला बी कोणाची गरज नाही आहे। अख्याने भारी वक केली, आणि ते आलतू फालतू शिवागाडी करणार नाही, चांगल्या शब्दाने बोलेल, आणि ते माझ्या गुरुचे तत्व मला गुरुने शिकवलेले आहे। माझ्या गुरु निसर्गाला प्रिय झाले, मगाशी बोललो, त्यांच्याकडनं मला काही ज्ञान घेता नाही, पण जे माझ्यासोबत जे माझी मंडळी आहेत ना 9 लोक, त्यांच्याकडूनही मला अपशब्दाची शिकवण भेटलेली नाही। हा ते जे मला ज्ञान सांगतात की नाही, की शायराला मग एखादी बाई कशी, तू का सांगतोस रे भाड्या, तू का सांगतोस रे नात्रा, ते शायरी माझी नाही, माझी मागाव कधीच नाही। तुम्ही कुठे पा, मी कधी कोणत्या शहरावर भाड्याचा शब्दच नाही वापरला आजपर्यंत। हा ती माझी शायरी नाही, माझ्या वस्तातनी मला सांगितलं, पण माझ्या मागे जे उभे आहेत, माझ्या मागच्या लोकांनी मला ते शब्द कळायला सांगितलेलं नाही। ती शायरी नाही, त्या शायरीचे आम्ही पैसे घेत नाही, आणि म्हणून म्हणायचं आहे Hey!
टाकलं. कसं? 3 नवऱ्याची बायको. हाय. 3 नवऱ्या बायको तरी पतिव्रता होती. आमच्याकडे गाणं आहे माझ्या परसराम वस्तादचं लिहिलेलं, माझी एक चौकटी आहे की 3 नवऱ्याला एकच झाली पतिव्रता नार हो. आणि सदा सर्वदा तू. हा, पण हे आमचं ते नाही आहे, आमचं वेगळं आहे. तर म्हणायचं शाहीर साहेब, 3 नवऱ्याला एकच झाली ती पतिव्रता बाई कोणती? शाहीरचं कसं म्हणणं आहे, तर ती बाई म्हणजे ती आहे काया. ती आहे काया, शुद्ध रूपी काया. हरी नामाने शुद्ध होत असते ती आहे काया. आणि ती असते सायको. सायको बी होते आणि बिघडल्यावर सायको होते आणि हरी नामाने शुद्ध होते. ही झाली काया. आणि कायाचे 3 नवरे म्हणजे कोण? रज तम आणि सत्व. कायाचे 3 नवरे कोण? रज तम आणि सत्व. तुम्ही म्हणता 2 सोडले आणि 1 जवळ केलं, तर शाहीर साहेब रज आणि तमाला सोडलं आणि सत्वाला जवळ केलं. रज आणि तमाला सोडलं आणि सत्वाला जवळ केलं. हे गेले 3 नवऱ्याची पतिव्रता नार म्हणजे काया, जी हरिनामाने शुद्ध होते आणि बिघडली तर वाईट होते ती काया. हा, ती सायको होते ती काया. आणि 3 नवरे म्हणजे रजतम आणि सत्व. रजतमाला तिने बाहेर फेकले आणि सत्वाला तिने आतमध्ये घेतले. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पण माझंही तुमच्यावरती एक आध्यात्मिक गाणं आहे. आणि माझं गाणं बुडा आहे. बुढा. तुम्ही सायको बायको म्हणल्या ना पतिव्रता, 3 नवऱ्याची बायको, तर माझा बुडी म्हणजे तुमच्या त्या बायकोवर मी माझा बुडा फेकतो पहा आता. हा, आणि तुम्ही त्याच्यावर काय टाकते तुमची मर्जी पहा. पण मी एक बुडा सादर करते आहे. हो ला ला ला. शायरी कसायला पाहिजे, सगळं गाणं गुण सगळं व्यवस्थित असायला पाहिजे, त्याला शायरी म्हटलं जाईल. नुसते बोंबलल्याने शायरी होत नाही. सगळे अन्य भाऊ साठे जर बोंबलले असतील त्यांनी शायरी केली असती का? नसती गेली. आणि म्हणून म्हणायचं आहे हो ला ला ला. हो 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 आ आ. हो एक दिली आरोडी सायंकाळी. अरे दिली आरोडी सायंकाळी. आणि माझं काळीच हे फाटलं. माझं काळीच हे फाटलं. आणि माझ्या हरणीला कारभारणीला, माझ्या हरणीला कारभारणीला भूतानी झपाटला. हरणीला कारभारणीला भूतानी झपाटला. भूतानी झपाटला. माझ्या हरणीला कारभारणीला भूतानी झपाटला. माझा बुडा कड्डा आहे कड्डा. माझा बुडा काय म्हणते लक्ष देणे का? काय म्हणते? अरे एक म्हातारा. अरे बाबा एक म्हातारा. एक म्हातारा. एक म्हातारा. अरे वा. गेला बाजार. गेला गेला गेला. आणि त्यानं दागीन चोरला. त्या खेड्यानं का केलं? काय केलं? दागीन चोरला. तो बुडा बाजारात गेला, त्या म्हाताऱ्यानं दागिना चोरलं. त्या दुकानदाराला फक्त राग आला, राग. असं त्यानं आपल्या पोराने बोलवलं आणि आपणही. आणि त्यानं काय केलं? काय केलं? दुकानदारानं त्याच्या पोरानं, दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोत्रात मुतवलं. त्याच्या पोरानं याला धोत्रात मुतवलं. चोर भया बदाम तोड्या. मग त्या
दुकान बाई त्या दिवशी 10 रुपये कोणतरी नेला होता हो बाई तुला कशा शिवा दिलतीस मी तोडणं मारली का मारलीस ना हो. तर तसं त्या दुकानदाराचं दागिने तर राग नाही येईल का दिल दुखला का नाही त्या 10 रुपयासाठी दुखला त्या दुकानदाराचा दिल दुखला आणि त्या दुकानदारानं आपल्या पोराला बोलवलं अरे या बुड्याने असं मारलं असं मारलं असं मारलं असं मारलं हा बुडा नाही का काय? फड, 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 फड. वस्त्रातच मुतला पुरा तसं काय गोष्ट डॅम फुटून गेला गोष्ट डॅम अरे 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 एवढा मुटला आणि दुकानदारानं त्याच्या पोरानं दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोत्रात उचललं. दुकानदारानं त्याच्या पोरानं याला दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोत्रात उचललं. दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोत्रात उचललं. शिला बा काय शाहीर साहेब जसं तुम्ही गाणं म्हटलं मी आपल्या गाव घेतलं नाही नाही. तसं तुमचं माझं गाणं तुम्ही आपल्या गावावर घ्यायचं नाही माझं आध्यात्मिक गाणं आहे मी समजून हा. सांगू राहिली हा तो म्हातारा कोण कोण तो दुकानदार कोण दुकानदाराचा मुलगा कोणता कोणता आणि जे दागिने चोरलं त्या दागिन्यासाठी त्याला एवढा मार खा लागला तो बुडा धोत्रात उचला ते दागिनं कोणतं अगं बाई ग हम भी मानेंगे आपकी शायरी को आगे आगे देखो होता है क्या जी ये सिर्फ ट्रेलर है पिक्चर पूरा बाकी है रुको म्हणून काय म्हणायचं आहे बुड्याच्या मुतानं पहिला चमत्कार कोणता झाला काय झालं? अनर्थ घडला अनर्थ नदी नाले भरून गेले घरात घरात पाणी शिरले नदी नाले भरून गेले घरात पाणी शिरले कोणी जिवंत कोणी मेले अति उंट वाहून गेले जिवंत कोणी मेले अति उंट वाहून गेले एवढा मुतला हो त्याच्या मुतानं नदी नाले भरून गेले घरात घरात पाणी शिरले कोणी जिवंत कोणी मेले अति उंट वाहून गेले एवढे मोठे मोठे प्राणी मरून गेले मला एक सांग बाई का? माझा नवरा 50 वर्षाचा आहे तर गिलासभर मुतते माझा लहानसा पोरगा आहे तो कपभर मुतते तुम्हाला कसं माहित वा बाई माझ्या नवऱ्याला पिल्या झालं होतं हा तर डॉक्टरला सांगलं चेकअप करायला हो का? मग काय तर बाई हा बुडा एवढा चमत्कारी असेल का बाई शक्तिशाली असं शक्तिशाली बुडा होता नाही का नाही. त्या बुड्याच्या मुतानं नदी नाले भरून गेले घरात पाणी शिरले नाही. कोणी जिवंत कोणी मेले हत्ती उंट वाहून गेले तर असं शाहीर साहेब जिवंत किती आणि मेले किती अरे बापा रे हत्ती उंट वाहून गेले ते जिवंत किती होते आणि मेले किती होते किती? हत्ती आणि उंट कोणते होते ते तुम्हाला सांगायचं आहे हो ला 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 ला. नदी नाले भरून गेले घरात पाणी शिरले कोणी मेले अति उंट वाहून गेले अरे बापा एवढी नुकसान झाली बाई पण वाचलं काय काय वाचलं का वाटणार आहे तेवढ्या एवढे मोठे मोठे मेले का वाटणार आहे आता? वाचलं बा, वाचलं काय वाचलं? काय वाचलं? अरे पिलू मुंगीच छोटस अरे ते कसं बस वाचलं ते कसं बस वाचलं तर ते मुंगीचं पिलू कोणतं शाहीर साहेब कोणतं आहे? कीर्ती सांगायची नाही कीर्ती ही महान असते महान असते लहान नसते महान असते तर कीर्त मध्ये ते मुंगीचं पिलू कोणतं दुकानदारानं त्याच्या पोरानं दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोत्रात
कोणता कोणता त्या परिसर नष्ट झाला पण म्हातारा जिवंत राहिला त्या परिसर नष्ट झाला पण म्हातारा जिवंत राहिला आभाळ पडला आणि आभाळ घरी आला आभाळ पडला आणि आभाळ घरी आला बापरे एवढे सारे लोक मेले हो. तरी म्हातारा अजून जिवंतच आहे. म्हातारा जिवंत राहिला बाई हा. पण त्या म्हाताऱ्या डोक्यावर आभाळ पडला माय एवढा मोठा आभाळ पडला तर माणूस मरल नाही का? लहानच्या पोटाला वगैरे मरते हा तर आभाळ पडला तर तो बुडालेला नाही त्या बुड्यानं काय केलं काय केलं? त्या आभाळाला डोक्यावर मांडलं डोक्यावर आभाळ डोक्यावर मांडलं ना घरी आणलं आणि घरी सांगा बुडा घरी आगीचा बुडा होता तो आगीचा बुडा अरे बापा रे. कसं झालं? तो शक्तिशाली होता म्हणून आणलं तो त्या शक्तिशाली बुड्याला डोक्यावर आभाळ मांडलं आणि घरी आणलं आणि घरी आणलं त्या आभाळाला काय केलं काय केलं? हा, सारा परिसर नष्ट झाला पण म्हातारा जिवंत राहिला त्याच्या डोक्यावर आभाळ पडला हो. त्याने आभाळ घरी आणला अरे बापा. अरे केला छोटासा अरे त्याने त्यास अरे केला छोटासा अरे त्याने त्यास अरे ढोलीत भरला अरे बाबा रे ढोलीत भरलं. तर ते ढोली कोणती शाहीर साहेब कोणती? आणि तो आभाळ कोणतं सांगून पाहिजे तुमच्या रानमध्ये हमनी मानेंगे आपकी शायरी हा तावाची शायरी आहे तुमची असं ते ढोली कोणते ते आभाळ कोणतं कोणतं? ते तुम्हाला सांगायचं आहे अरे ढोलीत भरलं आणि दुकानदारानं त्याच्या पोरानं दुकानदारानं त्याच्या पोरानं याला दुकानदारानं त्याच्या पोरानं त्याला धोकाचं मुद्दावलं दुकानदारानं त्याच्या पोरानं त्याला धोकाचं मुद्दावलं दुकानदारानं त्याच्या पोरानं त्याला धोकाचं मुद्दावलं म्हातारा कोण दुकानदार कोणता दुकानदाराचं पोरग कोणतं बाई. दागिना कोणता ते हट्टी उंट मेले जिवंत किती नदी नाले भरून गेले ते कशाने भरले मुंगीचं पिलू वाचलं ते पिलू कोणतं आभाळ त्याच्या डोक्यावर पडलं ते आभाळ कोणतं कोणता? त्यानं घरी आणून ढोलीमध्ये भरलं तर कोणत्या ढोलीमध्ये ते आभाळ मावलं असं कोणत्या ढोलीमध्ये ते आभाळ मावलं ते तुम्हाला सांगायचं आणि माझे म्हणून माझे असतात काय म्हणतात गुरु माझे परशुरामा गेले हो निज धामा गुरु माझे परशुरामा गेले हो निज धामा अनुभव गाते सुरमा कवी दर्शनाची कल्पना विचार कर रहा हो सानाशाहीला विचार कर रहा हो सानाशाहीला अरे मी जोशानं गावलं मी जोशानं गावलं आणि दुकानदारानं त्याच्या पोरानं दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोकाचं मुद्दावलं दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोकाचं मुद्दावलं गेला म्हातारा, एक म्हातारा, गेला म्हातारा, त्यानं दागिनं चोरलं, त्यानं दागिनं चोरलं. आणि दुकानदारानं त्याच्या पोरानं दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोकाचं मुद्दावलं. दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोकाचं मुद्दावलं.
ग्रामपंचायत शिंगोरी उपसरपंच साहेब यांच्याकडून 51 रुपये सफरवर आलेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इथे आमचा राऊंड समाप्त झालेला आहे. आमचे सहकारी लाभलेले शाहीर साहेब सन्माननीय ज्ञानेश्वरजी वाघमारे येतील आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील.